दिसते का स्क्रीन आता? नो सर. नो सर. दिसत नाहीये? नो सर. आता पहा. हा दिसते. हाँ सर दिसतीये. ओके ओके. युनिट नंबर फर्स्ट जे आहे त्याच्यातला आपला लास्टचा कंटेंट आहे डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. की जो पार्ट थोडासा डिफिकल्ट आहे बरं का, लक्षात ठेवायचंय. परंतु एवढा पण डिफिकल्ट नाही. जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर ते व्यवस्थित समजल्यानंतर मला तो पार्ट डिफिकल्ट जात नाहीये. ओके, स्टार्ट करूया आपण. In conversation, the words of a speaker are reported in two ways: direct and indirect speech. ज्यावेळेस आपण कॉन्व्हर्सेशन करत असतो किंवा संभाषण ज्यावेळेस आपलं चालू असतं, मग ते संभाषण जे आहे किंवा जे स्पीकरचे वर्ड्स असतील तर ते दोन पद्धतीने आपण सांगू शकतो का. त्याच्या दोन वेज सांगितलेले आहेत किंवा दोन मार्गाने आपण ते एक्सप्रेस करू शकतो. तर पहिली मेथड आहे ती डायरेक्ट स्पीच आणि सेकंड मेथड आहे ती इनडायरेक्ट स्पीच. वी कॅन टेल विथ द हेल्प ऑफ दीज टू वेज ऑफ स्पीकर्स वर्ड when they are communicated with each other. Okay, then next one, in direct speech the actual words of speaker are quoted. आता इथं डायरेक्ट स्पीच कशाला म्हणायचं आहे तर डायरेक्ट स्पीच चे जे काही वर्ड्स असतात तर ते ऍक्च्युअल वर्ड्स जे आहेत तर ते ऍक्च्युअल वर्ड्स सिंगल किंवा डबल इंटरकॉम मध्ये टाकले जातात किंवा लिहिले जातात. त्याला आपण डायरेक्ट स्पीच म्हणतोय. म्हणजे काय बा, तर जे काही कम्युनिकेशन चालू आहे दोन व्यक्तीमध्ये आणि त्यामध्ये डायरेक्टली दोघांचं कम्युनिकेशन चालू असताना जे त्यांचे वर्ड्स असतील बोललेले किंवा त्यांना जे काही सेंटेन्सेस बोलतायत तर ते सेंटेन्सेस डायरेक्टली टाकले जातात. तर त्यांच्या जे काही इनव्हर्टेड कॉमा किंवा सिंगल किंवा डबल असेल तर त्याच्यामध्ये ते टाकले जातात. ओके, एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह. पाहिजे आता अश्विनी सेड म्हणजे अश्विनी म्हणाली. आता तिचे काय म्हणाली पहा, तिचे जे काही वर्ड्स असतील प्रोनाऊन्स केलेले तर ते वर्ड्स काय केले तर आपण इथं डबल कोट मध्ये टाकलेले आहेत. ओके, काय केलेले आहे तिथे डबल कोट मध्ये टाकलेले आहेत आणि डबल कोट मध्ये टाकल्यामुळे ती जे वर्ड्स आहेत त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतोय. काय म्हणतो त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतोय त्याला आपण. आणि इथं आता अश्विनी ही आहेत काय झाले पाहिजे इथं स्पीकर झाले ते बरोबर आहे. ते स्पीकर आहेत. सेड काय आहे रिपोर्टेड वर्ब किंवा रिपोर्टिंग वर्ब आहे. त्यानंतर जे डबल इंटरकॉम मधले सेंटेन्स जे आहे तर ते काय आहे तर रिपोर्टेड स्पीच आहे. ते काय आहे तर रिपोर्टेड स्पीच. म्हणजे स्पीकरला जे काय बोलायचं आहे तर ते किंवा जे बोललेले आहेत तर ते आपण कशामध्ये टाकतोय पहा कोट मध्ये टाकतोय किंवा सिंगल किंवा डबल कोट मध्ये. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतोय तर रिपोर्टेड स्पीच किंवा डायरेक्ट स्पीच असं म्हटलं जाते. त्यानंतर नेक्स्ट दिले पहा इनडायरेक्ट स्पीच. इन indirect speech when the words of speaker are reported without quoting exact words. आता ज्यावेळेस इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स असतं त्यावेळेस जे काही वर्ड्स असतील ते विदाउट कोटिंग न ज्यावेळेस आपण समोरच्या व्यक्तीला सांगतोय
तर त्यावेळेस त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतात. म्हणजे हे जे काही वर्ड्स असतील तर तिथं स्पीकर अब्सेंट असतील, मग सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन जी व्यक्ती आहे तर ती व्यक्ती काय करत असते पहा, दुसऱ्या व्यक्तीला तो असा म्हणाला किंवा ती असं म्हणाली असं आपण तिथं सांगत असतो किंवा सांगितलं जातंय. ओके, लक्षात येते का? इन इनडायरेक्ट स्पीच वेन द वर्ड्स ऑफ स्पीकर आर रिपोर्टेड विदाउट कोटिंग एक्झॅक्ट वर्ड्स, म्हणजे जे ते स्पीकर आहे त्यांना जे काही एक्झॅक्टली बोललेले वर्ड्स असतील तर ते न सांगता ऍज इट इज त्याच्यामध्ये थोडासा चेंज करून सांगणं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतोय, इनडायरेक्ट स्पीच असं. आता वरचंच एक्झाम्पल आपण इथे घेऊया, ते लक्षात येईल तुमच्या. अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर सी लिव्ड. आता इथं वरती काय दिलेलं आहे, तर सिंपल प्रेझेंट टेन्स दिलेला आहे सेंटेन्स मध्ये, आणि तिथं आपल्याला चेंजेस करायचे आहेत पा काय काय. तर ते चेंजेस काय केलेले आहेत पा, तर अश्विनी सेड ऍज इट इज घेतलं. काय काय सांगतो लक्षात आहे का? अश्विनी सेड ऍज इट इज घेतलं, त्यानंतर जॉईनिंग वर्ड काय घेतलेला आहे, दॅट. काय घेतलेला आहे, दॅट. त्यानंतर दिसचं काय केलंय, इट. दिसचं काय केलेलं आहे, इट केलेलं आहे. त्यानंतर इटचं वॉच, द प्लेस ऍज इट इज, वेअर ऍज इट इज, आणि आय लिव्ह. आय लिव्हचं काय झालं पा, सी लिव्ड, म्हणजे सिंपल पास्ट केलेला आहे, सिंपल प्रेझेंटचा. ओके, तर अशा पद्धतीने हे सेंटेन्स इथे कन्वर्ट केलंय. म्हणजे वरचं जे सेंटेन्स आहे, अश्विनी सेड दिस इज द प्लेस वेअर आय लिव्ह, हे डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स झालं. आणि सेकंड कोणतं आहे, अश्विनी सेड दॅट इट वॉज द प्लेस वेअर सी लिव्ड, काय झालं पा, इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स झालं. ओके, त्यानंतर आता एलिमेंट्स इन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच. आता याच्यामध्ये नेमके घटक कोणते असतात पा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये, तर ते आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे नेमके कोणते कोणत्या गोष्टी याच्यामध्ये येत आहेत, तर ते आपण वन बाय वन पाहूया. रिपोर्टर किंवा स्पीकर. आता वरती जे अश्विनी होते ते त्याला काय म्हणतो आपण, रिपोर्टर किंवा स्पीकर असं म्हटलं जाते. ओके, त्यानंतर रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सेड टू जे आलेले आहे किंवा आस्क्ड येतं वगैरे, तर ते काय झालं पा, रिपोर्टिंग वर्ब झालं. त्याला आपण रिपोर्टिंग वर्ब्स असं म्हणलं जातं. आस्क्ड पण येतं. त्यानंतर लिस्नर. लिस्नर म्हणजे कोण असतात पहा, तर जे सेंटेन्स मध्ये ऑब्जेक्ट असतात किंवा लिसन करणारे. सी सेड टू हर, ती तिला म्हणाली, म्हणजे हर जे आहे कोण आलं पाहिजे, तर ते ऑब्जेक्ट आले पाहिजे. त्यानंतर रिपोर्टेड स्पीच, जे इन्व्हर्टेड कॉममध्ये सेंटेन्स आहे त्याला आपण काय म्हणतोय, तर रिपोर्टेड स्पीच असं म्हटलं जातं. म्हणजे ती व्यक्ती काय म्हणाली, तर ते इथं आपण त्या इन्व्हर्टेड कॉम मध्ये एक्सप्लेन करू शकतो किंवा केलं जातं. ठीक आहे, समजलं का हे कशाला काय म्हणायचं ते? रिपोर्टर किंवा स्पीकर कशाला म्हणायचं आहे, म्हणजे जे बोलणारे आहेत फर्स्ट पर्सन त्याला आपण स्पीकर किंवा रिपोर्टर म्हणतोय. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे सेड असेल, आस्क्ड असेल, एक्सक्लेम्ड, एक्सप्लेन्ड, जे किंवा टोल्ड पण आहेत ना, हे सर्व रिपोर्टिंग वर्ब झाले. म्हणजे काहीतरी माहिती सांगतायत, त्याला रिपोर्टिंग वर्ब असं म्हटलं. ओके, त्यानंतर लिस्नर म्हणजे कोण पहा, तर जे इथं ऑब्जेक्ट असतील. म्हणजे समजा अश्विनी सेड टू हिम, अश्विनी त्याला म्हणाली, तर त्याला हिम जे कोण आहेत ते काय झाले पाहिजे, लिस्नर झाले, म्हणजे ऐकणारे झाले. ओके, त्यानंतर रिपोर्टेड स्पीच म्हणजे जे सिंगल किंवा डबल इन्व्हर्टेड कॉम मध्ये येणारं सेंटेन्स आहे, तर त्याला आपण रिपोर्टेड स्पीच असं म्हणतोय. ओके, त्यानंतर इट कॅन बी नोटिस्ड दॅट इन डायरेक्ट स्पीच
Inverted commas are used to mark the actual words of the speaker, whereas in indirect speech, inverted commas are removed. आता इथं आज लक्षात आलं आपल्या की काय लक्षात आलं आहे की जे ऍक्च्युअल वर्ड्स आहेत स्पीकरचे, तर ते ऍक्च्युअल वर्ड्स स्पीकरचे जे आहेत तर ते डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्स मध्ये काय केलेले आहेत पहा, तर इन्व्हर्टेड कॉमा मध्ये टाकलेले आहेत. आणि ज्यावेळेस आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्व्हर्जन करतोय, तर त्यावेळेस ते जे काय आपण कोड टाकलेली आहे किंवा इन्व्हर्टेड कॉमा टाकलेला आहे, तर तो कन्व्हर्जन करत असताना रिमूव्ह केला जातोय. काय केला जातोय? रिमूव्ह केला जातोय. ठीक आहे. आणखीन काय चेंज झालाय बा त्याच्यामध्ये? डिपेंड अपॉन द टेन्स. Depend upon the tense of reporting verb and reported speech, certain changes in the sentence structure are made. It can be studied as follows. ज्यावेळेस आता आपण वरचं सेंटेन्स पाहिलं, तर त्याच्यामध्ये रिपोर्टेड स्पीचचा सेंटेन्स जे आहे का, रिपोर्टेड स्पीच जो वर्ड आहे तर त्याचा टेन्स कोणता आहे ते पाहिलं आपण. त्यानंतर त्या टेन्स सेंटेन्स मध्ये टेन्स कोणता आहे ते पण पाहिलं, आणि टेन्स कोणता आहे त्याच्यानुसार काय केले, मग काही आपण काय केले त्याच्यामध्ये चेंजेस केलेले आहेत. कशामध्ये चेंजेस केलेले आहेत? तर टेन्स मध्ये आपण काय केले चेंजेस केलेले आहेत. ठीक आहे. ते जे काही चेंजेस आहेत तर ते चेंजेस कशा पद्धतीने करायचे आपण थोडं पाहूया. ओके. बर, आपलं पीसी चालू झालाय, त्याच्यावरती आपण लेक्चर घेता येते का पाहूया. 1 मिनिट. आवाज येतोय? येस सर.
सर तो नाही आहे. हा एक मिनिट हा. एक मिनिट ओपन व्हायला घेते. ठीक आहे. ओके. फेस दिसतोय का माझा? हा सर. हाँ सर. Yes, sir. नो सर. फेस दिसतोय का? येस सर. हॅलो. हाँ सर दिसतोय. फेस दिस स्लाइड पण दिस. हो सर दोन्ही पण दिसतोय. ओके. गाइडलाइन्स फॉर कन्वर्टिंग डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. आता एक्झाम मध्ये आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट आणि इनडायरेक्टचं डायरेक्ट दोन्ही पण येऊ शकतं. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला एक्झॅक्टली डायरेक्ट पण येऊ शकतं डायरेक्ट आणि डायरेक्टचं इनडायरेक्ट पण येऊ शकतं. फर्स्ट रूल दिलेला आहे पहा. When the reporting verb is in the simple present. सर ब्रेक होत. आवाज येत नाही का? हा सर ब्रेक होतोय सर आवाज. होतोय का? हॅलो. येस सर. Yes, sir. सर येत नाही का आवाज? येतोय सर तुमचा आवाज. बरं ठीक आहे. ओके. रेंज मध्ये या बाकीचे सर्वजण आता. फर्स्ट रूल दिलेला आहे. When the reporting verb is in the simple present tense. आता आहे म्हणजे से असेल, सेड असेल किंवा आस्क्ड असेल. ते जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेलं असेल तर काय करायचं आहे पहा. The tenses of the direct speech does not change in the direct speech for indirect speech. म्हणजे जो टेन्स आहे कशाचा सर हा आवाज डबल येतो. आवाज रिपीट होतोय सर. हाँ सर. बरं आता नो आता सर. नाही होणार. मी मोबाईल केलता त्यामुळे तुम्हाला परत ओके परत ऐकायला येतोय. आता नाही येणार. सर आवाज ब्रेक होते मधून मधून. हा ठीक आहे. म्हणायचं रिपोर्टिंग वर्ब किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेलं असेल
म्हणजे त्याचा पास फॉर्म आलेला नसेल तर काय येणार आहे पण तिथं, तर जे काही इन्व्हर्टेड कॉमा मधलं सेंटेन्स आहे तर त्याचा टेन्स हा आपल्याला चेंज करायचा नाही. फर्स्ट रूल काय सांगतोय, वेन द रिपोर्टिंग वर्ब इज इन द सिंपल प्रेझेंट टेन्स ऑर सिंपल फ्युचर टेन्स. रिपोर्टिंग वर्ब जर समजा सिंपल प्रेझेंट किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेला असेल तर आपल्याला काय चेंज करायचं नाहीये. स्पीच तर त्यावेळेस तिथं जो टेन्सेस आहेत त्या सेंटेन्सचे, कोणत्या इन्व्हर्टेड कॉमाच्या सेंटेन्सचे, तर ते चेंज करायचे नाहीयेत. आता एक्झाम्पल मध्ये पहा, डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे, अरुण सेज. तर इथे सेज म्हणजे कशामध्ये आले पहा, सिंपल टेन्स, कारण सफिक्स लागला आहे आणि हे फर्स्ट फॉर्म मध्ये आलेलं आहे. तर सेंटेन्स काय दिले पास इन्व्हर्टेड कॉमा मध्ये, आय लव्ह माय कंट्री. ओके, अरुण सेज आय लव्ह माय कंट्री हे सेंटेन्स आहे. आता इथं जर समजा सेड आलं असतं म्हणजे अरुण सेड, तर आपण पुढचं जे काही सेंटेन्स आहे आय लव्ह माय कंट्री म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं, तर त्याचा टेन्स आपण चेंज केला असता. परंतु इथं आपल्याला टेन्स चेंज करायचा नाहीये. का नाहीये पहा, रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल फ्युचर किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेला असेल तर सेंटेन्सचा टेन्स चेंज करायचा नाही. ओके, आता इनडायरेक्ट स्पीच कन्वर्ट करत असताना काय करायचंय पहा, अरुण सब्जेक्ट ऍज इट इज घेतला, सेजला सेज रिपोर्टिंग वर्ब ऍज इट इज घेतलं, जॉईनिंग वर्ड स्टेटमेंट सेंटेन्स असलं की दॅट घ्यायचं आहे. त्यानंतर टेन्स चेंज करायचा नाहीये, लक्षात घ्या. काय केलं आपण, प्रोनाउन्स मध्ये चेंज होतील. ओके, अरुण सेज दॅट, आय ही, आता इथे ही म्हणून लवला लव झालं बा, दॅट ही वॉज हिज कंट्री, मायचं काय हिज. ब्रेक होतोय का? स्लो होतोय सर आवाज. स्लो येतोय का? मधून मधून स्लो येतोय Yes, आणि sir. ब्रेक पण होतोय सर आवाज. हा सर. बर, स्क्रीन दिसते तुम्हाला व्यवस्थित? स्क्रीन सर आवाज दिसतोय. खूपच हळू येतोय. हा, आता पहा. हा सर आता येतोय सर. आता आला सर आवाज. ओके, चला. तर पहा, स्क्रीन दिसते व्यवस्थित. अरुण सेज आय लव्ह माय कंट्री हे एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, आणि त्याच्यामध्ये कन्वर्जन करत असताना काय करायला लागते आपल्याला, स्क्रीन गेलं का? हा सर, स्क्रीन पण आणि पेज पण गेला. ओके, दिसते का आता स्क्रीन? हो सर. येस सर. ओके, अरुण सेज आय लव्ह माय कंट्री एक्झाम्पल आहे आपलं डायरेक्ट स्पीचचं. इनडायरेक्ट स्पीचचं कन्वर्जन करत असताना अरुण सेज दॅट ही लव्स हिज कंट्री या पद्धतीने आपण कन्वर्जन केलंय, फक्त प्रोनाउन्स मध्ये चेंज केलेले आहे. सर आवाज बारीक येतो. सेंटेन्सचा, हा, सेंटेन्सचा टेन्स आपण इथं चेंज केलेला नाहीये. तो सेंटेन्सचा टेन्स आहे तो ऍज इट इज ठेवलेला आहे. अरुण सेज दॅट, जॉइनिंग वर्ड घेतलाय, इन्व्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला. त्यानंतर ही दुसरी व्यक्ती सांगते त्याच्यामुळं आयचं ही बनलं. त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण ही से इट असेल तर मेन वर्बला यस किंवा यस सफिक्स लावतो, त्यामुळे यस सफिक्स लावलं, ही लव्स हिज कंट्री.
त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे पहा, डायरेक्ट स्पीचचं मदर विल से टू कृष्णा. मदर विल से टू कृष्णा. आता विल से सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आहे पहा इथं मेन सॉरी रिपोर्टिंग वर्ब. युअर क्लास बिगिन्स ॲट 8 o'clock. पहा इथं आता मदर विल से टू कृष्णा, इथं विल से हे फ्युचर टेन्स मध्ये आहे आणि ते सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेलं आहे. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब जर सिंपल फ्युचर किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेला असेल तर आपल्याला त्या रिपोर्टिंग स्पीच जे आहे तर त्याचा टेन्स चेंज करायचा नाहीये. मग रिपोर्टिंग जे सेंटेन्स आहे रिपोर्टिंग स्पीच तर ते काय आहे पहा, युअर क्लास बिगिन्स ॲट 8 o'clock हे सेंटेन्स आहे. आता कन्व्हर्जन करत असताना काय करायचं, इनडायरेक्ट स्पीच मध्ये मदर विल से टू कृष्णा ॲज इट इज घेतलं, त्यानंतर इनव्हर्टेड कॉमा रिमूव्ह केला दॅट. आता हिज म्हणजे काय पहा, कोण आले हिज म्हणजे तर कृष्णा, ह्यांच्यासाठी हिज आले. युवरचं काय केलं हिज. हिज क्लास बिगिन्स ॲट 8 o'clock. म्हणजे इथं आपण टेन्स चेंज केला नाही, फक्त जॉईनिंग वर्ड दॅट घेतलं आणि हिज काय घेतलेलं आहे तिथं युवरचं हिज घेतलंय कृष्णासाठी. अशा पद्धतीने हे कन्व्हर्जन केलेलं आहे आपण. आता हे झालं पहा फर्स्ट रूल होता. आता सेकंड रूल लक्षात घ्या. सेकंड रूल काय सांगतोय तो, when the reporting verb is in the past tense the changes in the tense of direct speech take place as follows. आता फर्स्ट रूल होता आपण की जेव्हा रिपोर्टिंग वर्ब हे सिंपल फ्युचर किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आलेला असेल, म्हणजे सेज असेल, आस्क असेल, से असेल, विल से असेल, विल आस्क असेल, या पद्धतीने जर रिपोर्टिंग वर्ब आलेला असेल तर जे इन्व्हर्टेड कॉम मधलं डायरेक्ट स्पीचचं सेंटेन्स आहे तर त्याचा टेन्स चेंज करायचा नाहीये. मग सेकंड रूल काय सांगतोय पहा इथं आता, when the reporting verb is in the past tense, म्हणजे रिपोर्टिंग वर्ब जर समजा पास्ट टेन्स मध्ये आला, रिपोर्टिंग वर्ब जर समजा पास्ट टेन्स मध्ये आलेला असेल तर the changes in the tense of direct speech take place as follows. तर जे काही चेंजेस असतील अशाचे डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्सचे टेन्स चेंज करत असतो ते, तर त्याचे जे काही बदल आहेत ते आपण खालील टेबलमध्ये दिलेले आहेत. म्हणजे हे जे आपण चेंजेस पाहतोय ते चेंजेस कोणत्या सेंटेन्स मध्ये करायचे आहेत पहा, तर इन्व्हर्टेड कॉमा मधल्या सेंटेन्स मध्ये करायचे आहेत. मग जर समजा इन्व्हर्टेड कॉमा मध्ये काय असेल, सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर ते कन्व्हर्जन कशामध्ये करायचे, सिंपल पास्ट मध्ये करायचे. पहा दिले तिथं सिरियल नंबर 1 रूल, सिंपल प्रेझेंट चेंजेस टू सिंपल पास्ट. एक्झाम्पल दिले त्याचं, हरीश सेड आय इट अन ऍपल. इनडायरेक्ट स्पीच सेंटेन्स हरीश सेड. सेड हे काय आता इथं पास्ट टेन्स मध्ये आहे, त्यामुळे दॅट घेतला आपण रिपोर्टिंग वर्ब. त्यानंतर ही एट अन ऍपल, सिंपल पास्ट सॉरी सिंपल प्रेझेंटचं सिंपल पास्ट. म्हणजे एखादं सेंटेन्स जर समजा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल आणि तिथं रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स मध्ये आलं, सेड असेल, आस्क्ड असेल, एक्सक्लेम्ड, एक्सप्लेन्ड, आन्सर्ड, क्वेश्चनड, अशा पद्धतीचे रिपोर्टिंग वर्ब जर आले असतील तर तिथं त्या इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्सचा टेन्स हा आपला चेंज करायचा आहे. त्यानंतर सेकंड दिलंय पहा, प्रेझेंट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट कंटिन्युअस. जर समजा प्रोग्रेसिव्ह टेन्स आपण त्याला म्हणतो, तो जर आलेला असेल तर त्याचा पास्ट कंटिन्युअस मध्ये किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स मध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. हरी सेड आय एम इटिंग अन ऍपल. हरी सेड दॅट ही वॉज इटिंग अन ऍपल. म्हणजे आपला इथं आता टेन्सचा वापर करायचा आहे. म्हणजे एखादं सेंटेन्स आपल्याला दुसऱ्या टेन्स मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जे 12 टेन्स आहेत त्या 12 टेन्सचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे. 12 टेन्सचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे. येते एक लक्षात. म्हणजे इथं टेन्स कन्वर्ट करता येणं गरजेचं आहे तुम्हाला.
टेन्स जर कन्वर्ट करता नाही येत आले तर डायरेक्ट इनडायरेक्ट करता येत नाही. त्यानंतर प्रेझेंट परफेक्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. सेंटेन्स मध्ये आता हे कशामध्ये चेंजेस पाहतोय आपण, तर रिपोर्टिंग वर्ब जे आहे, सॉरी रिपोर्टेड स्पीच जे आहे इनवर्टेड कॉमा मधलं, तर त्याचे चेंजेस आपण पाहतोय पहा. आणि हे चेंजेस कशावर डिपेंड असणार आहेत, तर रिपोर्टिंग वर्ब वरती. थर्ड पहा, प्रेझेंट परफेक्ट चेंजेस टू पास्ट परफेक्ट. हरी सेड आय हॅव इटन अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. आता इथे लक्षात ठेवायचंय, हरी सेड ऍज इट इज घेतलंय इनवर्टेड कॉमा मध्ये. स्टेटमेंट सेंटेन्स साठी जॉईन करण्यासाठी कधी पण दॅट घेतलं तर लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ही व्यक्ती, डायरेक्ट स्पीच म्हणजे काय पहा, फेस टू फेस कम्युनिकेशन असतं. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय, की ह्या दोघांचं बोलणं झालेलं तिसऱ्या व्यक्तीला सांगणं, त्याला इनडायरेक्ट म्हटलं जातं. म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. ओके, तर सेंटेन्स कसं तयार झालंय पहा इनडायरेक्ट स्पीचचं. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. या पद्धतीने सेंटेन्स तयार झाला आहे. आता जर समजा सेंटेन्स मध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर त्याचा चेंजेस पास्ट परफेक्ट मध्ये करायचा आहे. सेंटेन्स मध्ये जर समजा सिंपल पास्ट आलेलं असेल तर त्याचा चेंजेस कशामध्ये करायचा आहे, तर पास्ट परफेक्ट मध्ये करायचा आहे. सेंटेन्स पहा, हरी सेड आय एट अन ऍपल. हरी सेड दॅट ही हॅड इटन अन ऍपल. प्रोनाउन्स मध्ये सुद्धा चेंज केले आपण. आणि त्याचबरोबर कशामध्ये चेंजेस केले, तर टेन्स मध्ये सुद्धा चेंज केलेले आहेत. त्यानंतर नंबर 5 चा आहे पहा, पास्ट कंटिन्युअस चेंजेस टू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. जर समजा सेंटेन्स मध्ये पास्ट कंटिन्युअस चेंज करायचा असेल तर तो पास्ट परफेक्ट मध्ये तुम्ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये चेंज करू शकता. आता इथं हरी सेड I was eating an apple. Hari said that he had been eating an apple. आणि त्यानंतर लास्ट दिले पहा, सिंपल फ्युचर चेंजेस टू वुड प्लस बेस फॉर्म ऑफ वर्ब. म्हणजे सिंपल फ्युचर टेन्स आलेला असेल तर काय घ्यायचं इथं, वुड आणि त्यानंतर मेन ऑफचं फर्स्ट फॉर्म म्हणजे मॉडेल ऑफ द वर्ब चेंज करतो, तर त्याच्यामध्ये चेंजेस करायचे. एक्झाम्पल पहा, हरी सेड आय विल इट अन ऍपल. हरी सेड दॅट ही वुड इट अन ऍपल. या पद्धतीने याचं कन्वर्जन होईल. ओके, आता चेंजेस इन ऑक्झिलरी वर्ब्स. आता चेंजेस ऑक्झिलरी वर्ब मध्ये कसे करायचे आहेत पहा. कॅन असेल तर कुड करा, मे असेल तर माइट करा, शाल विल असेल तर शुड वुड, एम इज असेल तर वॉज, आर असेल तर वेअर, हॅव असेल तर हॅड, मस्ट असेल तर हॅड टू, वॉज असेल तर हॅड बीन. अशा पद्धतीनं सेंटेन्स कन्वर्जन करू शकतो. ओके, इथे एक लक्षात काय केलं याच्यामध्ये, ते सर तुमचा आवाजच लहान येतोय. येतोय ना स्पष्ट आता, येतोय सर पण खूप लहान येतोय. लहान येतोय सर. बरं, ओके ओके, ठीक आहे. बरं, हे समजले का आपल्याला 6 स्लाइड घेतलेल्या आताच्या, कशामध्ये Yes, काय sir. कन्वर्ट करायचं. हा, हे रूल्स वगैरे पाहायचं, कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे पाहायचं. हे 2 रूल्स पाहिलेत आपण. फर्स्ट रूल पाहिजे तो रिपोर्टिंग वर्बचा, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये रिपोर्टिंग वर्ब असेल तर टेन्स चेंज करायचं नाही, डायरेक्ट स्पीचच्या सेंटेन्सचा. त्यानंतर हे एक रूल्स पाहिले, याच्यामध्ये आपण रिपोर्टिंग वर्ब जर समजा पास्ट मध्ये असेल तर चेंजेस काय सर करायचे. आवाज खूप स्लो येतोय. बरं, थांबा एक मिनिट. त्यानंतर आपण काय पाहिलं याच्यामध्ये, रिपोर्टिंग वर्ब जर समजा कशामध्ये असेल, पास्ट टेन्स मध्ये असेल तर त्या जे काही इनवर्टेड कॉमा मध्ये सेंटेन्स आहे तर त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ते आपण पाहिले. आणि त्यानंतर ऑक्झिलरी वर्ब्स मध्ये काय चेंजेस करायचे हे पण पाहिलेले आहेत. आता हे पुढचा जो पॉइंट आहे आपला चेंजेस इन प्रोनाउन्स, ते आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके ओके सर.
ओके सर. ठीक आहे. म्हणजे आता जे आपण 6 स्लाइड्स पाहिल्या तर त्या 6 स्लाइड्स मला उद्या पाठ पाहिजेत. आज मी हे आपल्या ग्रुपवरती पाठवतोय. या 6 स्लाइड्स आहेत त्या लिहून काढायच्या आहेत आणि जे आज शिकवलेलं आहे सर्व ते सर्वांनी पाठ करायचं आहे. कारण हे जे क्वेश्चन्स कंपल्सरी एक्झाम मध्ये असतात आणि त्याला कोणताही ऑप्शन क्वेश्चन मिळत नाही पहा. त्याच्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थित लिहायचं आहे आणि रूल्स पाठ करायचे आहेत कंपल्सरी. ओके. सर पुढचे लेक्चर होणार आहेत का? हो सर्व लेक्चर्स होतील. सर्व ओके लेक्चर्स होणार आहेत. असं नाही की लेक्चर होणार नाहीत. सर्व लेक्चर होणार आहेत. बर. चला प्रेझेंट स्टार्ट करूया आपण. रोल नंबर 1 प्रेझेंट. 2 3 4 5 भाजी भाकरे अब्सेंट. चला पुढं. 6 7 8 9 10 11 12 13 30 हा 14 15 आहेत. हा 16 16 present 17 19 हा 19 20 हा 21 22 23 24 26 25 नाहीत का? 26 कदम वर्षा. हा चला 26 27 पुढं 28 कालेलकरण. चला पुढं 29 30 प्रेझेंट 30 हा 31 32 33 34 35 36 37 38 पुढं 39 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 आहेत का? सुतार 59 हा 60 61 62 63 64 65 66 66 68 69 ओके. ऑप्शन नंबर सांगतोय मी आता. रोल नंबर 5 भाजी भाकरे आहेत का? नाही. कालेलकरण रोल नंबर 28 नाही आहेत. ओके. सुतार युवराज आहेत का रे? सुतार युवराज 58 रोल नंबर नाही आहेत का? आहे सुतार? सर बर आहे की. ठीक आहे. 2 स्टुडंट अब्सेंट आहेत.
आज रोल नंबर आणि नवीन नंबर पाठवतो. सर तुमचं माईक बंद झालं. हॅलो, लक्ष देते का? काय लिहायचं आहे आजच्या एक्झाम मध्ये? नवीन जे रोल नंबर देणार आहेत ते रोल नंबर आणि नवीन नंबर लिहायचे आहेत. आत्ताचे सध्याचे तुमचे रोल नंबर आपण लिहितोय, सॉरी अटेंडन्स घेतोय, तर ते रोल नंबर लिहायचे नाहीत. ओके सर. ओके सर. ओके सर. आता सध्याचे रोल नंबर कुणीही लिहायचे नाहीत त्याच्यामध्ये, आणि उद्यापासून प्रेझेंटी पण त्याच रोल नंबर नुसार होईल. ओके सर. ते रोल नंबर फायनल असणार आहेत, त्या रोल नंबर मध्ये काही चेंज होणार नाही, कारण ते रोल नंबर बोर्डाकडून आलेले असतात. ओके. येस सर. सर ते तुम्ही पाठवणार ना ग्रुप वरती? हो, आज पाठवतो नक्की. आता लिस्ट आली माझ्याकडे, मिळालेली आहे, परंतु माझं आता इलेक्ट्रिकलचं लेक्चर आहे, ते लेक्चर संपले की मी ते लिस्ट थोडीशी फॉर्मॅटिंग करून व्यवस्थित पाठवून देतोय ग्रुपवरती. आणि हे ओके सर. ओके सर. ईमेल आयडी स्वतःचा टाकायचा का? हो, तुमचा ईमेल आयडी टाका तिथं ज्यावेळेस तुम्ही लॉग इन करणार आहोत त्यावेळेस. आणि व्हेरिफिकेशनला ईमेल आयडी मागते बरं का, तिथं लक्षात ठेवा. ईमेल आयडी ज्यावेळेस तुम्ही लिंकला क्लिक करताय त्यावेळेस ते लॉग इन करत असताना लिंकला व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला ईमेल आयडी मागता येते, त्यामुळे ईमेल आयडीला तुम्हाला नंतर व्हेरीफाय करायला लागणार आहे तिथं. ठीक आहे. ठीक आहे, थांबूया मग. हा बोला. नेक्स्ट लेक्चर होतील का? हो, सर्व लेक्चर 4:30 वाजेपर्यंत तुमचे सर्व लेक्चर्स होणार आहेत. 4:30च्या नंतर लिंक येणार आहे तुम्हाला. 4:30 वाजता लिंक येईल, मग तुम्ही 7 वाजेपर्यंत सॉल्व्ह करू शकता. कारण जर काय होते, सिलेबस पुन्हा पाठीमागे राहतो आहे, त्यामुळे आपण लेक्चर्स काय करणार आहोत, कंटिन्यू करणार आहोत. ओके सर, मग रोज भेटीलाच होणार का? हो, संध्याकाळी रोज तुमची टेस्ट 4:30लाच होणार, बाकीच्या सब्जेक्टची सुद्धा. ओके सर. ओके सर. सर लेफ्ट हो. हा, लेफ्ट हो का सर? हो, लेफ्ट लेफ्ट हो का? हो, लेफ्ट व्हा. राहिला. ओके, लेफ्ट व्हा.